महाराष्ट्र श्रमिक सहकारी पतपेढी मर्यादितची 40वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज 18 ऑगस्ट 2026 रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ कामगार नेते सन्माननीय श्री बळवंतराव पवार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेला सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी संस्थेचा कारभार पुढील वर्षी 100 कोटी रुपयांच्या पुढे नेण्याचा निर्धार सभासदांनी व्यक्त केला. अध्यक्षीय भाषणात श्री बळवंतराव पवार यांनी संस्थेच्या आर्थिक लेखाजोख्याचा आढावा घेत पारदर्शक आणि आदर्श कारभाराची परंपरा कायम ठेवण्याचे मार्गदर्शन केले. सभासद, कर्मचारी आणि संचालक मंडळाच्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले. यानंतर खजिनदार श्री प्रकाश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानत सभेची सांगता झाल्याचे जाहीर केले. महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार युनियनच्या सभासदांनी कामगारांच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी महाराष्ट्र श्रमिक सहकारी पतसंस्था या संस्थेची 40 वर्षापूर्वी स्थापना केली. या संस्थेचा 40वा वार्षिक सर्वसाधारण सभा आज या ठिकाणी संपन्न होत असताना सभासदांना आणि संस्थेचा चेअरमन या नात्याने मला फार मोठा एक आनंद होत आहे. आमच्या पतसंस्थेच्या माध्यमातून सभासद कामगारांना 1 लाखापासून 50 लाख रुपयेपर्यंतची कर्ज त्यांच्या घरगुती गरजा भागवण्यासाठी, शेती घेण्यासाठी, मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांना घर घेण्यासाठी या पद्धतीनं त्यांना कर्ज पुरवठा केला जातो. या कर्जाचे व्याजदर जे आहे हे महाराष्ट्रातील इतर कोणत्याही पतसंस्थांपेक्षा आमचे व्याजदर कमी आहेत. सुदैवाने आमच्या संस्थेवरती सभासदांचा एवढा प्रचंड विश्वास आहे की त्यांनी ठेवलेल्या ठेवीमधून आज स्वबळावरती ही पतसंस्था स्वयं त्याच्यामध्ये असणाऱ्या त्यांच्या निधीतून कर्जाचं वाटप करून आज या संस्थेवरती कोणत्याही प्रकारचं कोणत्याही बँकेचं कर्ज नाही, ही एक अभिमानाची गोष्ट आहे. मागील जवळपास त्याच्यामध्ये 20 ते 25 वर्षापासून ही पतसंस्था या सभासदांना 12% डिव्हिडंड हा नियमितपणाने देत असून या संस्थेला सातत्यानं त्याच्यामध्ये अवर्ग प्राप्त झालेला आहे. या संपूर्ण संस्थेची आज सुरक्षितता ही कामगारांचं हित नजरेसमोर ठेवूनच त्याच्यामध्ये पतसंस्थेचे कर्मचारी आणि संचालक मंडळ वाटचाल करीत आहे. या असणाऱ्या पतसंस्थेच्या सभासदांचं हित जोपासत असताना माथाडी कामगार हा त्याच्यामध्ये यातला मुख्य घटक आहे. माथाडी कामगारांचं, माथाडी कायद्याचं संरक्षण, माथाडी कायदा टिकावा, माथाडी मंडळं जी माथाडी कामगारांच्या संरक्षणासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासनानं ती स्थापन केलेल्या आहेत. या माथाडी मंडळावरती माथाडीच्या चेअरमनच्या नियुक्त्या नाहीत, सचिवांच्या नियुक्त्या नाहीत, कर्मचाऱ्यांची त्यामध्ये नियुक्त्या नाहीत. या राज्य शासनानं ह्या सर्व नियुक्त्या पूर्ण वेळ कराव्यात. तात्पुरत्या चेअरमन आणि सचिवांच्या ताब्यामध्ये मंडळं देऊन या असणाऱ्या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. कामगारांना पगार वेळेवरती मिळत नाही. कामगारांना कोणत्याही प्रकारचे त्यांची वेतनवाढीचे जे खंड योजनेच्या 33 मध्ये जे काही अंमलबजावणी आहे ती होत नाही. कामगारांची नोंदणी होत नाही. आणि आज महाराष्ट्रामध्ये हजारो लाखो अनरजिस्टर्ड कामगार असताना माथाडी मंडळाच्या माध्यमातून त्या कामगारांना नोंदित करण्यासाठी राज्य शासनाकडे, माथाडी मंडळाच्या चेअरमनकडे कुठल्याही उपाययोजना नाहीत. त्यामुळे मग पतसंस्था असोत किंवा माथाडी कामगार युनियन असो किंवा माथाडी कायदा असो, याची परिणामकारक अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाचे कामगार विभागानं ठोस पावलं उचलावीत असं आवाहन माननीय कामगार मंत्री आणि माननीय मुख्यमंत्री यांना या माध्यमातून करत आहोत. माथाडी कामगारांची पतसंस्था, महाराष्ट्र श्रमिक पतसंस्था ही निश्चितच स्वबळावरती कामगारांना अधिकाधिक चांगल्या त्याच्यामध्ये न्याय मिळवून देण्यासाठी, अल्प व्याजदरामध्ये त्याच्यामध्ये कामगारांना कर्ज पुरवठा करण्यासाठी कटिबद्ध आहे. आणि ह्या संस्थेचा कारभार उत्तरोत्तर कामगारांच्या हितासाठी राबवला जाईल अशी मी या चेअरमन संस्थेचा अध्यक्ष या नात्यानं सभासदांना या प्रसंगी ग्वाही देत आहे. आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा.